नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज आपण भेटणार आहोत छोट्याशा अमायराला. अमायरा या नावाचा अर्थ आहे प्रिन्सेस, आणि अर्थात या लिटिल प्रिन्सेसला भेटायला आपल्याला तिच्या राज्यात जावं लागणार. सो आपण जाणार आहोत विद्याविहार परिसरातल्या किरोळ गावात, जिथे आपण अंबवणे कुटुंबियांबरोबर साजरं करणार आहोत एक नवं बालपण. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा. हाय अमायरा. अमायराला माझ्यापेक्षा जास्त माझे केस आवडले म्हणून ती माझ्याकडे बसली आहे आणि आमची फ्रेंडशिप झाली आहे, हो की नाही? सो आता अमायरा माझी मैत्रीण झाली आहे. जाणून घेऊया हे सगळे अमायराचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. माझं नाव धनश्री राहुल आंबवणे, मी अमायराची आई. माझं नाव राहुल अंबवणे, मी अमायराचे बाबा. मी अमायराचे आजोबा, माझं नाव सुभाष हरमलकर. मी अमायराची आजी, माझं नाव जानकी सुभाष हरमलकर. अच्छा मी जयश्री अनिल आंबवणे, अमायराची आजी. अच्छा, मी रोशन सुभाष हरमळकर, मी अमायराचा लाडका मामा. बाबा. माझे नाव अनुजा विजय चव्हाण, मी अमायराची मावस आजी आहे. ओके, सो सगळ्यांची ओळख झाली. आता आपण अमायराच्या आई बाबांची गप्पा मारूया. मला आधी सांगा, तुम्ही काय करता? मी एका ई कॉमर्स कंपनीमध्ये जॉब करते. ओके, आणि तुम्ही? मी फायनान्शियल फर्म मध्ये काम. ओके, आणि लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. काय बरं लव्ह स्टोरी तुमची? नाही, आधी आम्ही एकाच फर्म मध्ये कामाला होतो, एकाच ठिकाणी. मग तिथेच ओळख झाली, जमलं. मग पुढे घरी विचारलं व्यवस्थितपणे, सगळ्यांच्या मर्जीने हे करून मग परमिशन घेऊन लग्न केलं. अरे वा. आणि लग्नानंतर किती वर्षांनी अमायराचा जन्म झाला? लगेचच 1 महिन्यानीच आम्हाला लगेच गुड न्यूज कळाली. अरे वा. सो वर्षभराच्या आत तुम्ही अराईव्ह झालात. हा, व्हेरी गुड. आणि आता अमायरा किती महिन्यांची आहे? आता अमायरा 11 महिन्यांची आहे. 11 महिन्यांची. या 25 तारखेला तिला वर्ष पूर्ण होईल. ओके ओके. आणि अमायराला मोठं होऊन केस खूप लांब वाढवायचे आहेत, मला आत्ताच कळलेलं. सहसा कपल्सचं प्लॅनिंग असतं मूल कधी होऊ द्यायचं, पण तुम्हाला लगेचच गुड न्यूज मिळाली. काय प्रतिक्रिया होती? नाही, आमचं असं काही प्लॅनिंग नव्हतं, पण लगेच गुड न्यूज मिळाली. आम्ही दोघं पण खुश होतो, कारण माझ्या सासऱ्यांची पण तब्येत ठीक नव्हती, तर त्यांची इच्छा होती लवकर बाळ बघण्याची. तर देवाच्या कृपेने ते झालं लगेच, आम्हाला राहिलं. मग आम्ही सगळेच आनंदात होतो. अरे वा. कसं सांगितलं सगळ्यांना गुड न्यूज बद्दल? सगळ्यांना नाही, आधी आम्ही घरीच चेक केलं. त्यानंतर हा झोपला असताना मी त्यांना जाऊन कानात सांगितलं की असं असं आहे. त्यानंतर मग आम्ही एक ट्रिप शिर्डीला गेलो होतो लग्नानंतर. तिथून जाऊन आल्यानंतर डॉक्टरकडनं ऑफिशियली सगळं कन्फर्म झाल्यानंतर मग आम्ही घरी सांगितलं. ओके. तुमची झोप उडाली लगेच कानात सांगितलं? काय प्रतिक्रिया होती? शॉक होतो, म्हणजे मी असं बघतच राहिलो 5 मिनिटं तिच्याकडे, हसू का काय रिॲक्ट करू. घरात त्यांची काय प्रतिक्रिया होती? हॉस्पिटलमध्ये कन्फर्म झाल्यानंतर पहिला भावाला फोन केला तिथून, आणि त्यालाही गुड न्यूज दिली. त्याला थोडंसं शॉकिंग होतं की लगेच एकदम लग्नानंतर ही न्यूज. आणि यांनी पण यांच्या बहिणीला फोन केला होता आणि मग सांगितलं. आणि मग घरी येताना मी मिठाई घेऊनच आलो. प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? डोहाळे कसे लागले होते? डोहाळे म्हणजे फ्लेवर्ड मिल्क, आईस्क्रीम, पाणीपुरी, चायनीज हे सगळं खूप खाल्लंय मी. चटपट सगळं बाहेरचं. नाईस. मग रात्री अपरात्री नेलंय की नाही कधी बाहेर काही खायला? रात्री अपरात्री नाही, पण पावसात एकदा तुला पाणीपुरी आणायला लावली होती. तो भिजत पाणीपुरी पार्सल घेऊन आला होता घरी. अरे वा. बाकी काय काय गंमत जम्मत प्रेग्नन्सीच्या वेळची? जागरणं खूप झाली, त्यामुळे प्रेग्नेंट असताना पण आणि प्रेग्नेन्सी पोस्ट प्रेग्नेन्सी नंतर पण खूप जागरणं झाली. बरं. प्रेग्नन्सी झोप नाही यायची रात्री? नाही, रात्री खूप लाथा मारायची, तर झोपच नाही रात्रीची. बरं. आणि अजूनही रात्री जागते? आता कमी झाली, अजूनपर्यंत जागत होती. डिलिव्हरीच्या वेळेला काय धावपळ झाली का? काय कसा प्रसंग खूप होता? जास्त. ऍक्च्युली हिची डिलिव्हरी ही गणपतीच्या दिवशी झाली आहे. तर माझ्या घरी मी, माझी मम्मी आणि भाऊ होतो. माझे पप्पा जस्ट गावी जायला निघाले होते आणि हे पण यांच्या मामाकडे गेले होते. मग आम्ही हॉस्पिटलला निघालो आणि हे कल्याणला होते तिकडे 2 वाजता रात्री. त्यांना 2-2:30च्या दरम्यान आम्ही फोन केला की आम्हाला इमिजिएट जावंच लागणार आहे. तर कल्याणवरनं ते कसे मॅनेज करत आले. त्यांना लकीली एक ऑटो मिळाली तिथून स्टेशनसाठी. आणि मग तिथून सगळी धावपळच हॉस्पिटलमध्ये. बरं. आणि ते सकाळी पोहोचले हॉस्पिटलला, मला वाटतं साधारण 3:30. मी 3:30ला हॉस्पिटलला पोहोचलो होतो आणि 3:30 ते दुसऱ्या दिवशी 5 वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्येच होतो.
बर हा आम्ही वेट करत होतो की काय न्यूज येईल काय न्यूज येईल. डॉक्टरने सांगितलं की थांबा अजून पोझिशन आलेली नाही, बाळाचं डोकं मोठं आहे, थोडं थांबावं लागेल. तुम्ही बराच वेळ लेबरमध्ये होता. हो म्हणजे मी रात्री 2 वाजता ऑलमोस्ट गेले होते हॉस्पिटलला. नेक्स्ट डे ही 3:19 झाली. दुसऱ्या दिवशी दुपारी. दुपारी. Yes. ओके बर. आणि तुम्हाला मुलगा हवा होता की मुलगी? मुलगी दोघा नाही. पहिली. अरे वा, यू गॉट लकी. कमाल. स्वतः बाबा झाल्यानंतर आपल्या बाबांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला का? हो नक्की. काय काय बदल झाला? की आपण बाबा झालो हे एक वेगळीच आहे, हा वेगळा एक्सपिरियन्स आहे. की तेव्हा कळालं की काय असतं. एक त्याच्यानंतर एक नवीन पर्व सुरू झालं. त्या क्षणापासून एक नवीन आयुष्य सुरू झालं. जबाबदारीची जाणीव हो. झाली. आणि तुमच्या सासऱ्यांना मूल बघायचं होतं हा आणि त्यांची तब्येत बरी हा, नव्हती, तर त्यासाठीही तुम्ही अर्थात हा निर्णय घेतला. हो तर त्यांची काय प्रतिक्रिया होती? ऍक्च्युली मला 7वा महिना लागला होता जस्ट आणि त्यांची डेथ झाली. अरे रे, त्यांना खूपच आनंद झाला असता तिला बघून. हा. पण आमच्यावर ते कुठे कुठे आहेत आता सुद्धा, ते बघतायत आणि आशीर्वाद देत आहेत. हो. आनंद त्याला आताही होत असेल. हा अमायराचं नाव खूप सुंदर आहे, ते कोणी ठेवलं? आम्हीच ठरवलं होतं आधीच. आधीच ठरवलं होतं. हा, कारण आम्हाला दोघांना खूप मनापासून इच्छा होती की आम्हाला मुलगीच व्हावी. त्यामुळे आम्ही सगळे पहिली नावं मुलींचीच शोधून ठेवली होती. बर, मुलाचं एखादं शोधलं होतं? नाही असं शोधलं नाही, पण म्हणजे तेवढं जेवढं एक्साइटमेंट मुलीबद्दल होती ना, त्यामुळे मला म्हणजे ऑनलाईन पण मुलींचं सगळं बघायची मी, काय बघायचं असेल. त्यामुळे आम्हाला असं वाटलं होतं की आम्हाला मुलगीच होईल आधीच. मी असं ऐकलं तुम्ही खूप शॉपिंग करता अमायरासाठी. खूप हो काय म्हणजे डे फर्स्ट पासून जेव्हा जेव्हाचा डिसाईड होता तेव्हा पण एक मोठा किस्सा झाला होता की म्हणजे एवढा पाऊस पडला की अक्षरशः मुंबई बंद होती. मग तुम्हाला ती श्रीकृष्णाची सिरियल आठवली. तुम्ही एवढ्या पाण्यातून माझ्या सगळं बॅग वगैरे कॅश घेऊन शेवटी माझ्याकडे ऑप्शन, आम्ही वडाळ्यापासून सायनपर्यंत चालत गेलो तिच्या घरी. आणि तेव्हा मग शेवटी हिची मामी रात्रभर तिथे थांबली आणि त्याच्या 2 दिवसानंतर मग आम्ही डिस्चार्ज घेतला. म्हणजे डिस्चार्ज तर पावसामुळे लांबला गेला. म्हणजे डिस्चार्ज मिळाला होता पण 2 दिवस तुम्ही हा, हॉस्पिटल? डिस्चार्ज त्या दिवशी मिळणार होता आम्हाला आणि खूप पाऊस असल्यामुळे कोणीच पोहोचू शकलं नाही. दिवसभर माझ्यासोबत माझी मामी होती, कारण ती हॉस्पिटल जवळ राहत होती. आणि रात्री माझी बहीण होती राहायला, जिला काहीच माहित नाही बाळ कसं सांभाळायचं. ती रात्रभर होती माझ्यासोबत. वा. त्यामुळे तो किस्सा झाला होता आमचा, की त्यामुळे आमचा डिस्चार्ज लांबला होता आणि मला घरी जायची फार घाई झाली होती. आणि सलाईन्स वगैरे घेऊन लावून खूप कंटाळा आला होता. आणि शॉपिंग बद्दल काय किस्सा आहे? म्हणजे ही लोक डिस्चार्ज आम्ही फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केली. मी आणि अमायराचा मामा आम्ही खाली गेलो. आम्हाला दोघांना माहिती नाही की काय घ्यायचं असतं. इव्हन ते लहान मुलांचे कपड्यांची साईज आम्हाला जे भेटत गेलं तो किती हवेत, हे 12 द्या, हे 1 डझन द्या, हे 12 द्या, हे आम्ही जे घेत गेलो. आणि नंतर असं कळलं की टॅक्सीमध्ये जागा नाही. शेवटी अमायरा आणि हे सगळे एका टॅक्सीत आणि आम्ही जे केलेली शॉपिंग दुसरी शॉपिंगसाठी वेगळी टाकली. टॅक्सी करून मग शेवटी घरी गेलो. वा वा बाई, लकी आहात तुम्ही. आता एक हेअरबँडच एवढं मोठं असलं तर एक टॅक्सी भरून सामान तर होणार शॉपिंग. आपण त्याच्याशी गप्पा मारूया. पहिल्यांदा जेव्हा गुड न्यूज कळली तेव्हा आजी कसं वाटलं? छान वाटलं. अगदी लगेचच लग्नानंतर कळलं हो होतं. तरी पण आनंदच झाला. तुमची काय प्रतिक्रिया होती? मला पण छान वाटलं, कारण का लगेचच आजी होण्याचा चान्स लवकरच. लवकरच, त्यामुळे मजा आली. मजा. प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? काही टिप्स दिल्या की नाही तुम्ही? हो दिला ना. काय टिप्स दिल्या? मला व्यवस्थित राहा, व्यवस्थित सांभाळून, जास्त जड वगैरे उचलू नकोस. ओके. आणि काही खास लाड केले की नाही? हो, काय खावं असं वाटलं तर सांग. बर. फळं वगैरे मी आणून द्यायची सगळं व्यवस्थित. आणि काय खावंसं वाटायचं? काय नाही, ते चिकन लॉलीपॉप येते चायनीज. हो, पाणीपुरी सगळं पाणीपुरी सगळं तिखट. डिलिव्हरीच्या वेळा तुम्ही होतात हॉस्पिटलमध्ये दोघी. बाळ पहिल्यांदा हातात धरल्यावर कसं वाटलं होतं आजी? आम्हाला डायरेक्ट आम्ही लेबर वॉर्डलाच आम्हाला त्यांनी बोललं डिलिव्हरी झाली तेव्हा. बरोबर. मग आम्ही तिथे हिला पण बाहेर आणलं, बाळाला बघितलं, बरं वाटलं. आजी तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा बाळाला हातात धरल्यावर? हो, मला बाळाला हातात धरलं तर मला पहिला यांचीच आठवण आली, कारण त्यांना बघायचं होतं आणि ते बघू नाही शकले. आणि तुम्हाला कसं वाटलं? मला खूप समाधान झालं. खूप समाधान वाटलं. सुरुवातीला तुमच्याकडे असेल बाळणपणानंतर, हो. मग रात्री जागवायची का? रात्र पूर्ण जागायची, दिवसभर झोपायची. त्याच्यामुळे रात्रीचा कार्यक्रम आमचा चालूच असायचा. मग कोणाची ड्युटी असायची रात्रीची? रात्री ती घ्यायची जरा वेळ, पण हिला झोपत जायची ना, मग मी थोडा वेळ, बरं. मग मामा घ्यायचा, मग वा. आजोबा घ्यायचे. आजोबांची पण ड्युटी होती रात्रीची? हो, रात्रीची. मग बरं, आजोबांना विचारलं काय ड्युटी असायची रात्री, कसं रमवायचं?
मग बस घेऊन बसायचं, दुसरं काय नाही. पण रात्री जागायची ड्युटी होती आणि मग दिवसभर थोडा झोपता वेळ, यायचं का? कारण ते आता जरा झोपल्या की मग त्यांना परत उठवून त्यांच्याकडे देऊन परत आपण झोपून जायचं. बरं. आणि दिवसभर मग झोपायची दिवसभर परवानगी? काय, ऑफिसमध्ये गेल्यावर ऑफिसची कामं ते. वा, म्हणजे मामा आणि आजोबांची पण ड्युटी असायची. व्हेरी गुड. तुम्ही दोघांनी आपापली पोरंही वाढवली आहेत अर्थातच. आता नातवंड बघताय, तर तेव्हाच्या संगोपनाच्या पद्धतींमध्ये आणि आताचं बालपण याच्यात तुम्हाला काय फरक वाटतो? आताचं हे जनरेशन एकदम फास्ट आहे. म्हणजे त्यांना काय आपण सांगा, ते पहिले कसे मुलं 8 दिवसाचा असेल तरी पण तो 3 महिने त्याला कळत नाही काय हे नाही. पण आता ते 8 दिवसाचे काय 1 दिवस जन्मल्यावर ते डोळे उघडून बघतात. असं एकदम फास्ट जनरेशन आहे. म्हणजे त्याच्यामुळे त्यांना काय सांगावं नाही लागत, बा हे कर ते कर. आपण कडे बाबा जरा टाळ्या वाजवतो, हसवतो. पण आता जे ना काय ते आधीच हसायला वगैरे आपण नुसतं बघितलं तरी ते बघत राहते. शिकूनच येतात. हो, शिकूनच येतात ते. वा. अमायराच्या दोन्ही आज्यांबरोबर आपण गप्पा मारल्या आहेत. आता त्यांच्याबरोबर छोटासा खेळ खेळणार आहोत. आता दोन्ही आज्यांना एक खेळ खेळावा लागणार आहे अमायरासाठी. तर इथे छान लहान बाळांचे सॉक्स दिसत आहेत. तुम्हाला त्याच्या जोड्या करायच्या आहेत. प्रत्येक जोडीला एक क्लिप लावायची आहे आणि जोडी बाजूला ठेवायची आहे. 1.5 मिनिटाच्या वेळेत जास्तीत जास्त जोड्या जी आजी करेल ते आजी जिंकणार आहे अमायरासाठी खास झी युवा तर्फे चांदीची भेटवस्तू. कळला खेळ? सोपा खेळ आहे. तुमची 1.5 मिनिटांची वेळ सुरू होते आता. शेवटचे 15 सेकंद उरले. शेवटचे 10 सेकंद उरलेत. शेवटचे 10 सेकंद उरलेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. तर आधी आपण जानकी आजींनी केलेल्या जोड्या मोजूया. 1, 2, 3, 11, 12, 13, 14. वा. आता आपण जयश्री आजीनी केलेल्या जोड्या मोजूया. 1, 2, 3, 4, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. वाव. 22 जोड्या करून जयश्री आजी अमायरासाठी जिंकल्या आहेत झी युवा तर्फे ही खास चांदीची भेटवस्तू. आज आपण अमायराच्या घरी आहोत आणि आपण तिच्या आईबाबांशी एका महत्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. नवरा बायकोचं नातं आई बाबा झाल्यानंतर बऱ्यापैकी बदलतं. सुरुवातीला अपेक्षा छोट्या असतात, मला फिरायला ने, माझ्याबरोबर वेळ स्पेंड कर. पण बाळ झाल्यानंतर अपेक्षा बदलतात, वाढतात सुद्धा. तर तुमच्या मनात एकमेकांबद्दल अशा काही राहून गेलेल्या अपेक्षा किंवा दुसऱ्यांनी पूर्ण कराव्या अशा वाटणाऱ्या काही गोष्टी असल्या तर हीच ती वेळ, तुम्ही बोलून दाखवू शकता. राहिलं असं काही नाही आहे, कारण मी लग्नाच्या आधी खूप जास्त काळ एकत्र होतं असं मला वाटतं. त्यामुळे आमचं फिरणं झालेलं आहे. पण आता असं वाटतं की त्यांनी तिला जास्त वेळ द्यावा. त्यांनी, कारण त्याच्या कामाचं येण्याचा टायमिंग ऑफिसवरनं फिक्स नसतो, तर तिला त्यांनी जास्त वेळ द्यावा असं वाटतं मला. असं वाटतं. आणि तुमच्या मनात काय आहे? नाही, मलाही तेच वाटतं की मलाही कळतं ते की मी माझ्या फॅमिलीला असं टाईम नाही देऊ शकत आहे. मी वेळ देतोय कारण मला असं एकच वीकेंड मिळतो तो देण्याचा. तिथे पण माझे काही कामं निघतात, कुठे मी खेळायला जातो, त्यानिमित्ताने वेळ नाही मिळत. तिची पण ती अपेक्षा आहे, ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त वेळ तिला आणि माझ्या मुलीला. आणि तुमची अपेक्षा आहे का? नाही, काहीच नाही. काहीच अपेक्षा नाही. काहीच नाही. परफेक्ट आहे सगळं. परफेक्ट आहे. जी प्रत्येक नवऱ्याची अपेक्षा तीच, फक्त डोकं शांत ठेवून. बर. घरातल्यांच्या काही अपेक्षा आहेत का अमायराच्या बाबतीत? यांनी वेगळं करावं असं तुम्हाला वाटत असेल, बदल घडवावा असं वाटत असेल तर? असं काहीच नाही, दोघं व्यवस्थित आहेत, छान आनंदात आहेत. करताय? हो, छान आहे सगळं. बरं, ठीक आहे. आई, तुम्हाला बाकीच्यांना कोणा, मावशीला काय म्हणायचंय? मावशीला तेव्हा एक्सपिरियन्स नव्हता जेव्हा रात्रभर राहावं लागलं, पण आता झाला असेल ना थोडा? भरपूर. म्हणजे खरंच दादानी वेळ द्यायला हवा, नाही असं नाही. कारण की शेवटी मुलगी आहे, मुलगी ॲज अन मुलगी ही बाबांच्या एकदम जास्त जवळ असते. ॲज आय हॅव
एन एक्सपिरियन्स. सो ऑब्व्हियसली तुला आता लवकर घरी जायचं. मामाला काहीतरी बोलायचंय, सांगा बरं. मी एवढंच सांगेन की राग शांत ठेव. शॉर्ट टेम्पर आहे ती नक्की, पण जरा समजून घे. आणि अमैरा बापरा पण तिला सांगेन की जरा स्वतःवर कंट्रोल ठेवून, आता आपली मुलगी आहे त्याच्यावर विचार करून थोडा शांत होऊन जे काय असेल ते निर्णय घे. मोठा भाऊ आहे का धाकटा भाऊ आहे? लहान आहे. केवढं बोलतोय. तो एवढाच बोलतो नेहमी. सगळ्यांच्या अपेक्षा आपण जाणून घेतल्या आहेत, तुमच्या मनातलं सुद्धा कळलं आहे. मला वाटतंय आज इथे सगळे उपस्थित आहेत, अमायरा आहे जवळ, तर तिच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस तर केलंच पाहिजे. हात धरा पाहू, मी तुम्हाला शिकवते कसं प्रॉमिस करायचं. त्यांच्या डोळ्यात पहा. आता कसं लाजताय? लव्ह मॅरेज आहे ना. त्यांना म्हणा राजसा, राजसा, मी तुला वचन देते. मी तुला वचन देते की आपण यापुढे तिला खूप वेळ देऊया आणि तिला फ्युचरमध्ये जे काय आपण बनवायचं ठरवलंय ते तिला बनवूया दोघांनी. आणि रागाबद्दलचं काय वचन आहे? राग मी करेन, प्रयत्न करेन शांत राहण्याचं. तशी मी खूप शांत आहे, पण हो ना, उगाच बोलतात बघा सगळे. तुमचं काय बरं? प्रिये, 6 जणी मला ना थोडं 6 जणी. प्रिये, 6 जणी. मी असं तुला वचन देतो की ह्याच्या पुढे जेवढा जास्त वेळ तुला देता येईल आणि अमैरासाठी देता येईल तेवढा मी जास्त वेळ काढीन. आणि फ्युचरसाठी तू जसं म्हणशील तेवढं मी जास्त प्रयत्न करेन. अरे वा, हाऊ स्वीट. अमैरा, ऐकलं का? सगळं लक्षात ठेव बर का, तुझ्या समोर प्रॉमिस केलंय. अमैराच्या आई बाबांनी तिच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता आपण त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळूया. खेळ असा आहे की तुमच्या समोर या रंगीबिरंगी पेट्या ठेवल्या आहेत, त्यांना कुलप आहेत. त्या कुलपांच्या किल्ल्या माझ्या हातात आहेत. ओके, आता सेम अशाच दिसणाऱ्या काही डुप्लिकेट म्हणजे खोट्या किल्ल्या या बोलमध्ये आहेत, या छान छान मण्यांबरोबर. मी या किल्ल्या अर्थातच ह्याच्यात मिक्स करणार आणि हे बोल तुमच्या हातात देणार. तुमचं लक वापरून तुम्ही यातली योग्य किल्ली शोधून काढायची आहे, ती त्यांना द्यायची आहे आणि बाबांनी ती सगळ्या बॉक्सेसवरती ट्राय करायची आहे. ठीक आहे, तुमच्याकडे 2 मिनिटं आहेत. 2 मिनिटांच्या आत तुम्हाला 3 किंवा 3 पेक्षा जास्त पेट्या उघडून दाखवायच्या. जर तसं तुम्ही करू शकलात तर तुम्ही जिंकणार आहात खास अमैरासाठी झी युवातर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. आणि जर तसं नाही झालं, 3 पेक्षा कमी पेट्या उघडल्या तरी हरकत नाही, भेटवस्तू आहे, पण प्रयत्न असेल जिंकण्याचा. हो की नाही? गेम समजलाय सगळ्यांना? शेअर करायचंय, मिक्स करू. वा, एकही किल्ली दिसत नाही आता मला. नाईस. या, तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. याला ट्राय कर. 30 सेकंद झालेत. वा, एक मिनिट होत आलाय. शेवटचे 10 सेकंद उरले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. वा वा, या बॉक्सेसच्या आतनं काही इंटरेस्टिंग गोष्टी निघाल्यात. कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतर सुद्धा आपण एक छोटासा खेळ खेळणार, एक गंमत करणार आहोत. बघूया यातलं काय अमैरा निवडते. पण त्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचं की काय वाटतं अमैरानी पुढे जाऊन काय व्हावं, तुमचे काय प्लॅन्स आहेत? याची अशी इच्छा आहे की तिने एअरफोर्स किंवा नेव्ही असं काहीतरी जॉईन करावं, नाही तर स्पोर्ट्समध्ये तिला पुढे आणावं. ओके, आणि तुमची काय इच्छा आहे? त्यांची इच्छा तुम्ही सांगितली, आमच्या दोघांची मिळूनच दोघांची मिळून इच्छा आहे. बरं, आता बघूया, तिथे एक फायटर जेट पण आहे आणि काय निवडते बघूया. अमैराला आणायचं का? हे बघ, अमैरा यातलं काय निवडणार आहेस बघू बरं. वा, चला, तुमची इच्छा पूर्ण होते. फायटर जेट उचललंय तिने. अमैरा मोठी होऊन एअरफोर्स जॉईन करते की नाही बघूया. पण सध्या अमैराचे आई बाबा तिच्यासाठी जिंकले आहेत झी युवातर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. अमैराला आणि तिच्या कुटुंबियांना भेटून मला खरंच खूप आनंद झाला. आशाही तुम्हालाही झाला असेल. अशाच अनेक इटुकल्या बिटुकल्यांना भेटणार आहोत पुढच्या भागांमध्ये. पाहायला विसरू नका आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.